गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपला कोकणात दुसरा दिवस आहे। तर आज आपण चाललो आहे किल्ले सिंधुदुर्गला। तर असं आता हे मालवण जेट्टी त्या जहाजामधून आपण आता प्रवास करून तिकडं किल्ल्यावर जाणार आहे। काय 5 मिनिटात आपण जातो ना आता तिकडं। इकडं पलीकडे बघा, इथून जहाज लागते आणि ते तिकडं पुढं आहे ते किल्ले सिंधुदुर्ग। तर आता इथं पुढं तिकीट काढून आपण जाणार आहे तिकडं। तिकीट काउंटर आहे, तर इथं 100 रुपये तिकीट आहे एका पर पर्सन। तिकीट काढून आता आपण पुढं चाललोय। चल कैलास पुढं चल। हे बघा, इथं सगळे सकाळी तिकीट काढून उभा राहिले। हे असं सेफ्टी जॅकेट घालायला होतं आपल्याला आता याच्यात बसून घेतलं आपण। तर बाकी काय राहिले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत। झालंय चालू आता। पुढं दिसतोय बघा सिंधुदुर्ग। मित्रांनो, पोहोचलो आपण आता। पोहोचलोय किल्ल्यावर। दरवाजाची रचना बघू शकता कसे। हे बघा, आता किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचलोय। दरवाजाच्या समोर जो हनुमान मंदिराचं दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे। मालवण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रातील कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1662 ते 1665 मध्ये बांधून घेतला। गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या देखरेखीत मुख्य वास्तुविशारद हिरोजी इंदलकर यांनी या किल्ल्याची दुर्गनिर्मिती केली। 29 महाकाय बुरुज, पहारेकऱ्यांच्या खोल्या आणि तोफा असलेली 3 किलोमीटर लांब, 9.1 मीटर उंच आणि 3.7 मीटर रुंद तटबंदी या किल्ल्याला लाभली आहे। 48 एकर क्षेत्रात असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम करण्यास 3000 कारागिरांना 3 वर्ष लागली। इकडे एक बुरुज आहे, आता इकडच्या बुरुजावर जाऊन आणि पुढे जाऊन खाली उतरायचंय आणि काय जे पलीकडचे पॉईंट आहेत आणखी ते आपण बघू। किल्ल्यावर हे पावसामुळे बघा किती गवत आणि हे सगळं वाढलंय। आता तुम्ही पूर्ण तुम्हाला अख्खा सगळा समुद्र दिसतोय। किल्ल्यावरची एक साखर विहीर, गोड पाण्याची विहीर आहे, हे बघू शकता। इकडं अशा पायऱ्या पण आहेत आणि आता वेळेअभावी आपण लवकर उरकतोय, कारण आपल्याकडे 1च तास आहे। मित्रांनो, साखर विहिरीच्या शेजारी इथं एक ही दूध विहीर आहे। तर अशी एक दूध किल्ल्यावरच आहे शंभू महादेवाचं मंदिर। आतमध्ये जाऊन बघू आपण। मित्रांनो, इथं पुढं विहीर पण आहे। किल्ल्यावरची घर आहेत बघा, तर पलीकडं पण आहेत, इकडं पुढं पण आहेत। मित्रांनो, हे आहे शिवराजेश्वर देवस्थान। आपण आतमध्ये जाऊन बघू 2 मिनिटात।
हे बघा आपण आतमध्ये आपण बघितलं, असं जेवढं होईल तेवढं आपण कव्हर केलं आहे. आतमध्ये नारळाची झाडं पण आहेत भरपूर. हे किल्ल्यावर असं हे बघा, हे छोटंसं असं आहे मंदिर टाईप. तर ह्याच्यात महाराजाच्या पायाची ठसे आहेत. आता क्लिअर दिसतं असं. आता इथं आपण पायाचा ठसा बघितला, इकडं हाताचा ठसा बघा दिसते. तर मित्रांनो, आपण आपला किल्ला बघून झाला आहे सगळा. आपण आता चाललो आहे रिटर्न. हे बघा, आता आपल्याला बोट न्यायला आली. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.